शक्यतो हळद टाकत नाही पण आपण थोडीशी आपल्या चॉईसच्या हिशोबाने कलरच्या हिशोबाने लाल तिखट थोडंसं तेज होण्यासाठी हे मस्तपैकी चिकन आता असं मॅरिनेशन करायला ठेवलं आहे. हे किती वेळ ठेवायचं दादा आता? हे 15 ते 20 मिनिट आपलं चिकन झाकून ठेवायचं. 15 ते 20 मिनिट चिकन झाकून ठेवलं ते मुरून वाढते. तर चिकन मध्ये आरोमा पसरतो आणि त्याची टेस्ट वाढते. ठेव झाकून ठेव. आता जाळ लावायसाठी भुसकाटचं नियोजन लावलंय. हा शुभम दादा या सुंदर अशी चूल पेटलेली आहे. मस्तपैकी असा जाळ लागलेला आहे. आता वेटिंग काय करायचे आता तर मस्तपैकी ती अजून एक पातेलं माती लावायला गेलेलं आहे. त्याच्यात आपल्याला मस्तपैकी कांदा तळून घ्यायचा आहे. तर चल वैभव पटापट. सध्याला चकण्यापुरते काहीच नाही. कृष्णा तुला चकना पाहिजे का? कशाला चकना पाहिजे तुला? नाही रे आपण साहित्य आणलेलं आपण सध्या आपलं कसं खाता येत नाही. पण एकदा बिर्याणी झाल्यावर खायला काहीच अडचण नाही. तुम्ही काय कच्चं खायला बसला तिथं काय विषय नाही. मस्तपैकी असं जाळ लागलेला आहे. आता याच्यामध्ये तेल टाकून आपल्याला मस्तपैकी कांदा तळून घ्यायचा आहे. धूर 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 सागर भाई धूर धूर लागतंय काय? काय विषय नाही. आता कांदा तळून ह्याच्यामध्ये ओके मध्ये काय विषय नाही. आपण मॅरिनेशन केलेलं चिकन मस्तपैकी कलर वगैरे सुटला आहे त्याला हळदीमुळे. तर एकदा हलवून घेऊ. मध्यभागी एकदा हलवून घ्या. गिफ्ट टाकून पाहिजे. सुंदर सेंट पण यायला ह्याचा. आता वास पण मस्त यायला लागलाय. आता असं वाटतंय की कच्चं चिकन खाऊन घ्यावं. एकदा सर्व मित्रांना फोन लावून घ्या. पटापट टाका सागर भाई. थोडं थोडं हळूहळू. लाल ब्राऊन कांदा झालेला आहे. आता मस्तपैकी लालसर कांदा झालेला आहे. आता मॅरिनेशन केलेलं आपलं जे चिकन होतं ते डायरेक्ट मस्तपैकी आता आपण शिजवायला टाकलेलं आहे. ओके मध्ये पाणी लागत आहे धूर. त्यामुळे तर सगळेजण आता इथे बसलेले वाट बघत बिर्याणी कधी होईल काय होईल. सागर दादा धुराने हुळहुळ केलं आहे. पहिल्या जमान्यातली माणसं कशी करीत होती बघा. असेच करीत होते 3 दगडाची चूल मांडून. त्याच्यामुळे त्यांना चष्मी नव्हती. हे बिलकुल सही बात की. आताची माणसं गॅसवर करते पण लहानपणी चष्मी लागते. तर हे दादा किती वेळ शिजून घ्यायचं हे असं? हे आपल्याला 10 मिनिटं सुंदर असं वाफून घ्यायचे. हे ह्यांना विचार पुणेरी टाईप काय काय खाते. आता तो पुण्याला राहायला गेलाय काय खात. तर आता गावाकडची जी चुलीवरची मजा ती पुण्याला आहे का? नाही मी बिलकुल नाही. गावाकडे जी बनती मजा नाही. 4-5 दिवस खाल्लं पण मजा नाही. अशी टेस्ट वेगळीच लागते. एक वेगळीच लागते अशी गावाकडची टेस्ट. त्यामुळे मित्रांसोबत दर महिन्याला येऊन पार्टी करत जातो. चालतंय. एक तिकडून बारीक झालं. वा बघा आता मस्तपैकी कसं चिकन असं मस्तपैकी शिजत आहे. आता शिजता आपल्याला आठवलं की आपल्याला केळाच्या पानामध्ये
मस्तपैकी जेवायचंय. तर आम्ही आता केळीचं पानं चालवतो पर्यंत हे शिजते. तर येऊ 2 मिनिटात जाऊन आपण पटकीने. चला मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत केळीची पानं घ्यायला. तर केळीची पानं मस्तपैकी तोडले सागर भाऊ. आम्ही केळीची पानं चोरून चालवली आहेत. आम्हाला पण जर धरलं गेलं डायरेक्ट कोयतरी मर्डर, डेंजर विषय. घे पाठवतो. किती घ्यायची जागा आपल्याला? पानं 5 पानं. तर पानं धरायला अडचण यायला लागली तर मी थोडा व्हिडिओ स्किप करतो. मित्रांनो, आता हे आपण पाणी ठेवलेलं आहे तांदूळ शिजवण्यासाठी. तर ह्याला उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यात तांदूळ टाकून मस्तपैकी भात शिजवून घेणार आहे. त्याच्यानंतर मग चिकन टाकून आपण ह्या पातेल्यामध्ये मस्तपैकी दमला बिर्याणी टाकणार आहेत. सगळे वेटिंगला थांबलेत इकडे आमचे. आणि ह्याला तर लई भूक लागली. मगापासून बिर्याणी का होती चले. पवन भाऊचं आगमन झालेलं आहे मस्तपैकी. पवन भाऊ, तुम्ही व्हेजिटेरियन माणूस, नॉन व्हेजिटेरियन पार्टीमध्ये काय करतात? मला फक्त वासा घ्यायसाठी बोललेला. नाही, पवनसाठी सेपरेट भाजीचं नियोजन करायचंय. आणि भाजी घेऊन यायची त्यांना जी आवडेल ती. हा, आणि कोणची भाजी आणणार पवन? बटाट्याची. शिव्याला मला आवडते बटाट्याची भाजी. कुठं भेटते ती? ती आहे हॉटेल द्वारकाला जाणार आहे का आणायला? आपण दोघं. हो. अरे मग ब्लॉक कोण करणार इथं? ब्लॉक मग ती माझी भाजी महत्वाची नाही का ब्लॉक काढायला? बरोबर. जाऊ आपण जाऊ. तर पिलू भाया पण आलेला आहे. कसं पिलू भाया, तू काय कामाला गेलता काय आज? घरीच होता का? बरं. आता फोन करून बोलून घेतलेत पोरं मस्तपैकी आलेत. आता ह्यो आमचा भाऊ तटकळतच बसलाय. लय वेळ झालं. ह्याच्यात आता लिंबू चाललेला आहे पाण्यामध्ये. पाणी उकळी आली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण राहतो त्याच्यासाठी आपण लिंबू धूर खूपच आहे त्यामुळे तुम्हाला ते दिसतच नाही. पिलू भायाचं म्हणणं आहे की आम्हाला गुरुच शुद्ध शाकाहारी न भेटता तर मांसाहारी भेटलेत. तर ह्यांनी आम्हाला माणूस जरी खाऊ घातला तरी आम्ही माणूस खायला शिकतो, असं पिलू भायाचं म्हणणं आहे. तर ह्याच्यात हे आहेत गुरु. तर येण्या तांदूळ बिंदूळ मस्तपैकी टाका. आता हे चाललंय तांदूळ मस्तपैकी पाण्यामध्ये. हे तू काही अँगल आहे नाही, नुसतं दूरच दिसायला लागलं त्याच्यात. तांदूळ गेले शिजण्यासाठी ओके मध्ये. लवंगा टाकल्यात आणि मिरे टाकत आहोत. दादाच्या म्हणण्यावरून भातात पुन्हा आपण मिरे पण टाकत आहोत. त्याला थोडंसं चव येण्यासाठी. पृथ्वी भैयाचं बी आगमन झालेलं आहे आपल्या बिर्याणी पार्टीला. भैया, तू गुलगतला भेटून आला का बिग बॉस मध्ये जाऊन? आपल्या व्हिडिओ मधील मिसिंग माणूस मग आगमन झालेलं आहे. तर बाप्पू नमस्कार. तर इथून पुढचे व्हिडिओ तुम्ही सांभाळा, ही जिम्मेदारी तुमच्यावर. धरा. आता मेन प्रोसेसला सुरुवात झालेली आहे. आणि आपण शिजून घेतलेलं चिकन ते आता मस्तपैकी दमसाठी आपण मोठ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करत आहोत. मस्त तोंड उडून सगळ्याच्या बाजूला सारखा. एकदम सगळे लाईट्स कॅमेरा चालू आहेत. सागर भाऊच्या तोंडाला सुटले पाणी. कधी होते म्हणते आमची बिर्याणी. ये मग जवळ तसा तू पहिल्यापासूनच माहिती आहे. आता स्टेप बाय स्टेप दम द्यायसाठी असा भात असा मोकळा करून मस्तपैकी आता जात आहे. काय झालं? चटका. शिब्याला बसला चटका. देऊ का एक फाटका? ओके. अच्छा, प्रोसेस चालू आहे, काय विषय नाही.
सूरज चव्हाण गोलीगतचे आपले फॅन आले ते इकडं, त्याच्यामुळे जरा आता अशी जरा एमक जुळणारे शब्द मला जास्त यायला लागले. येवले भाई आलता, कुठे गेला तो गायब झालाय डायरेक्ट. धूर खूप डोळ्यात चाललेला आहे. कष्ट सहन केल्याशिवाय बिर्याणीला चव येत नाही. फळ भेटणार नाही, म्हणजे फळ बिर्याणी. मला वाटतं हरवची म्हणून आता मित्रांनो आता ही हे करायचे काय मॅरिनेशन म्हणजे थोडं वरती कलर बिलर म्हणजे थोडं चांगलं दिसण्यासाठी, ते तुम्हाला चांगलं दिसण्यासाठी टाकायला लागलं. कलर प्रिझर्वेटिव्हचा वापर तुम्ही घरगुती यूज करू नका, कारण ते चांगले नसतात हेल्थसाठी. बिर्याणी टाकलेलं आहे, खाली चिकनचं लेअर आहे आणि वरती 80% शिजलेला तांदळाचा लेअर टाकलेला आहे. तर ह्याच्यावरती आपण आता हे झाकण ठेवून मस्तपैकी त्याला दम द्यायला प्रोसेस सुरू करणार आहोत. त्याच्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, तेल वगैरे, म्हणजे भात असा कोरडा कोरडा होऊ नये, सुक्का सुक्का हवा, त्याच्यामुळे तेलची टाकण्याची गरजच असते. नाही तर आपण घरगुती पद्धतीने आपण तुम्ही आमच्या भाऊला भूक लागून त्याला झोप यायला लागली आता. हा बघा झोप होतो बघा आता. घरगुती तुम्ही तूप टाकू शकतात. आता काय करावं, ते भूक तर लागली त्याला, बिर्याणी पण की ते इतनी चाहत है, हमको नींद आए तभी भी हम बैठ सकते हैं. इतनी पावर होते है बिर्याणी. मस्त दमला बिर्याणी आपण आता रेडी केलेली आहे. पुदिना आणि कोथिंबीरचा त्याच्यावर शिडकाव केलेला आहे. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून दम देणार आहोत. दम देणार आहोत आपण आता. किती मिनिटं दम देणार आहोत आपण आता? त्याला मोजून 15 ते 20 मिनिटात. मोजून 15 ते 20 मिनिटांमध्ये आपली बिर्याणी रेडी होऊन भेटणार आहे आपल्याला केळ्याच्या पानावरती खायला. खूप मजा येणार आहे आपल्याला, आहे का नाही बाप्पू? खूप मजा येणार आहे का नाही? एक नंबर हिरेपाट दिसतात. सकाळी 1 वाजता आलेला गाडी, आणखीन बिर्याणीच बनली. आमची पोरांनी जरा लेट केला, 1 वाजता आलो, पण वापस घरी गेलो, जेवण करून वापस आलो. तरी पोरांचं यायचं जरा दुपारी जेवण करून वापस आलो. जमावटच नव्हती पोरांची आपल्या. 1 जण यायचा, 2 जण घर जायचे, 2 जण यायचे, 1 जण घर जायचे. त्याच्यामुळे जमल्यामुळे 4 वाजता सगळेजण आले. त्यानंतर आम्ही सुरू केलं केळीचे पान ठेवून आपण दम द्यायला ओके मध्ये चालू केलं. इथून बारीक खाय करायचं, लय मोठा करा. लिंबू ती जायचं नाही जात. कुकर तयार होईल त्याचा आता. त्याच्यामध्ये एवढा मोठा दम दिलाय. मस्तपैकी हारावरती दम शिजवण्याचा प्रयत्न चाललेला आहे आपला. आता तुम्ही विचार करू शकता काय टेस्ट असेल त्या बिर्याणीची. दगड खूपच मोठा झाला, आता दगड चेंज करण्यात आलेला आहे. आता छोट्या वजनाचा दगड म्हणजे उगाच बिर्याणीचं ताट पीठ पकडून खाली पडू नये, म्हणजे योग्य आहे योग्य पद्धतीने आपण आता छोटा दगड ठेवलेला आहे. चिकले बाजूसारखं जाळावायचं काही नाही. सगळ्यांच्या 15 चेहऱ्यावर मिनिटं नंतर आपली बिर्याणी रेडी होऊन आपल्या ताटात येणार आहे डायरेक्ट खायला. तर सगळे बघू शकता तुम्ही, सगळे पोर खूप भुकेलेले आहेत. मला पण खूप भूक लागलेली आहे. तरी बी आता आम्ही थोडं वेट करतो, 15 मिनिटं आपण बसू खायला, काही विषय नाही. आहे का नाही बाप्पू? चालतंय आता जेवायच्या टाइम. माझ्या घरचं काय काय पोस्ट करा. वेटिंग टाइम आहे ना आपल्याला. टाइम बघ रे आदित्य किती टाकलं. वेटिंग 7:14 7:30 ला काढू आपण. 15 मिनिटं ना, 20 मित्रांनो, आपली बिर्याणी फायनली रेडी झालेली आहे. झाली ना? ओके मध्ये आता दम वगैरे काढायची बारी आली. जावा, उठलो का ताट? खाऊ. अशी बिर्याणीचा वास कमंग सुटला. पानं कामाला येते ठेवा ती व्यवस्थित. पानं वगैरे केळीची पानं आपण दम दिला. बेस्ट पद्धतीने अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे. तर आता तिकडची तुकडा आहे, पलीकडून कोपऱ्यातून हा असं मस्तपैकी बिर्याणी अशी ओपन करून आपला बिर्याणीचा पीस वगैरे शिजला.
इकडची इकडे लाव कडी जास्त ही इकडे सरकून लावा इकडे वरचा खालचा नाही आता ही खालचा फायनली आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. पीस मस्त पैकी असे शिजलेले आहेत, गळून पडते तर ओके मध्ये. आता मित्रांनो तर आता तुम्ही पण सगळ्यांना घरी बिर्याणी बनवून खा आणि आम्ही पण बनवून खातो. तर आता सबर हो नाही बिर्याणी. पूर्ण पंगत बसलेली आहे रेडी मध्ये. सर्विंग प्रोसेस चालू झाली आता. काय विषय नाही. हे असं कधी तसं चालूच असते. काय नाही आता केली एवढ्या मनाने तर करून द्या दाम का. सर्विंग प्रोसेस चालू झालेली आहे मित्रांनो. कृष्ण ते वाडा बसले आदित्य तून किशोर खेकडे खायला चालू करा आता. चल सर्विंगला आहेत काय ही खेकड्याची भाजी घेऊन जा ती भाजी टाकली. कसं काय मग भैया? एकदम कडक. आणि खाल्ली पण नाही रे राजा. हे मस्त हे एक मेव शाकाहारी माणूस स्पेशल भाजी बोला. भावांनो मित्रांनो पहिल्यांदा आम्ही खेकडा खायला लागलो तर बघू आपण टेस्ट कशी आहे. एक नंबर. हे घेतात तुमचं खा. आधी स्टेडियम आहे पुढे अजून एक आहे ना अशी. अरे तुमचं घ्या ना वाढा ना इकडे आधी. पप्पो बिर्याणी कशी वाटली? बिर्याणी तर काय खाल्ली नाही पण खेकडे लई खाल्ले. एक नंबर लागले खेकडे. आयुष्यात कधीच खाल्ले नव्हते, फर्स्ट टाइम खाल्ले. अरे मोठा राखीस बसला आपला इथं बघा. मोठा राखीस काय म्हणू ग ते भैया साहेब आपलं. कशी बिर्याणी कशी? हे बघा खेकडे लय भार लागतात. उशीर कस काय झाला याला. ते बघा एवढं मोठं हे मोठा राखीसचं ताट आहे. बिर्याणी उरलेली काय वाद नाही. कस काय शुभ मग आणखी कस काय लागली काय? पवननी पण खेकडे खाल्ले आमच्या सोबत. मग तुझं सांग ना तू. नाही ते सांग ना. आम्ही डिलीट करणार तुझं एक त्यामुळे म्हणलं मी. भैया साहेब काय म्हणणार तुमचं? मस्त पैकी बिर्याणी झालेली होती. खेकड्याची भाजी नंबर 1. यायलाच लागतंय. यायलाच लागतंय. मारे गल्ली पाठवा. हे आपला लीडर. पी पाणी पी आधी. कस काय लागली मग बिर्याणी? बिर्याणी एकदम जगात झालेली. आता पुढचं नियोजन काय आहे सागर भाऊ? बिर्याणी काय विषय नाही. पुढचं ढेरी नव्हती त्या ढेरी आलेली आहे. पुढचं नियोजन कसं आहे? बुधवारी करू वापस आपण. बरं, ओके. आणून द्यायचा बिर्याणी हे आमचे मोठे साहेब. आम्ही काय आम्ही मार पिलू शेठ. थोडं मनोगत व्यक्त करा. आज काय आज खाल्लेत खेकडे आणि कोंबडी. आज ही कोंबडीची आणि खेकड्याची भांडणं वाटत रात्री धिंगाणाच आहे नुसता. आता उरला मोठा दादा. दादा काय म्हणणं आहे? काय नाही. काल रात्री पकडेल ते 10 किलो खेकडे. आज दुपारी खेकडे हल्ले. संध्याकाळी आज हल्ली बिर्याणी, गावरान अंडे. काय आता विचारू नका. पोटात सारा राडाच आहे. राडाच राडा. उद्या होते राडा बदा बदा म्हटलं. असं ते कसं? तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा मळ्यातला आनंदी प्रवास? तर कसं भया कोण होता आचारी? आचारी कोण होता? दादा युवा एक नंबर झालती बिर्याणी. मोठा राखीस मोठा राखीस नावाने आमच्या भैयाने मस्त पैकी असं बिर्याणी चोपली आहे. तर काही विषय नाही. तुम्ही पण असंच बिर्याणी बनवत जा. दोस्त कंपनी हे ते कलेक्ट करून मस्त पैकी तुम्ही
असे आनंद घेत जा. रानावनात आनंद वेगळाच राहतो बिर्याणी वगैरे बनवण्याचा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा. शेअर सगळ्याला करा व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा. धन्यवाद. राकेश इंद्रे झोपा आता.